एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम संभ्रम म्हणजे थाटामाटात असा अर्थ करजा. संभ्रम म्हणजे भ्रमात. भ्रमात काही करते माणूस. भ्रमात एकानं बायको म्हणून ईन ठोकली. भ्रमात त्याची बायको गेली होती ताक आणायला आणि ईन बाईल होती घरी. आता चुलीत काड्या घालून राहिली आणि आता आपला इवाई जाणार दुकानात. म्हणजे त्या ईनला लुगडे कपडे आणायला काय काय आणायला लागते. आणि आमच्या वराडात ईनशी इवाई बोलत नाही, पाहत नाही, दिसत नाही. ईन इव्हायला इवाई जर आला लपायला नसलं तर अडात कुठून देईन, पण इवायला दिसत नाही. झालं मग आता इवाई आला तो दुसऱ्या भावाकडे थांबला आपला हा करमालक. मग आता स्वयंपाक करायचा इनीला, पुरणाची पोळी कढई वगैरे ताक आणायला गेली. आणि म्हणजे इनीनं याच्या बायकोचं लुगडं नेसली होती आणि तिकून आला पाठी मागून. पाहिला इवाई बोला आता कोकळे पडल, काड्या लावून असं खसत होती. आला त्याला वाटलं बाई बायकोच आहे. हे इन बाईला लुगडं कसं आणा लागते, किती रुपयापर्यंत आणू, 1000 का 5000 का नाटी. आता ते इन होती बायको नव्हती, कशी बोली. जो राग आला लेखानं बेत होता लावली ह्यांना सपासप सपासप. माग पाहिलं रे होत म्हणेल का इनलेच मारलं. भ्रमाचं होते म्हणून संभ्रम करू नका. अर्थ म्हणजे थाटा माटात काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हो पुन्हा एक एक शब्द वेदातला तुकोबारा या भामट्याला कळलेच नाही. खऱ्या पंडिताला तुकोबारा आहे. तुकोबारा रामेश्वराला कळले. अरे दशग्रंथी काशीला रामेश्वरासारखा विद्वान नव्हता, त्याला कळले. माझी मजे आली से प्रचिती. रामेश्वर म्हणतो तुकोबारा आहे विष्णूचा अवतार आहे. असं आहे रामेश्वर. हे भामटे म्हणतात रामेश्वर. अरे तुकाराम महाराज तुम्हाला नरकातच टाकतील, कारण ते एकनिष्ठ भक्त. तुकोबाराचा अनुग्रह घेतल्यापासून 7 वर्ष रामेश्वर भटानं तुकोबाराला सोडलं नाही. त्यांच्या बरोबर रोज कीर्तनाला तुकोबारा रोज कीर्तन करत. कोण्याही खेड्यावर जात निमंत्रण नाही काही नाही, गेले की निघले त्या रस्त्यानं. मग महाराज दिसत नाही, विचारत कोठे गेले. इकडून गावाच्या रस्ते या रस्त्यानं मग त्या गावाला जात. शिष्य सर्व 14 तिथे कीर्तन करत. बहिणाबाई 7 वर्ष होती.